या 10 रुपयासाठी रेस लावणार आहे आपण, घनश्री आणि नैतिकची. इकडे बघ घनश्री, सांग तुझं कोणचं? काटा. आणि दादा तुझा? काटा. कस काय दोघांचं एक नाही? तुझा छापा, तुझा छापा आणि घनश्रीचा काटा. थांबा, हा आता टॉस उडवणार आहे, बघू आणि टॉस कोण जिंकते. काटा आलेला आहे आणि नैतिक या ठिकाणी जिंकलेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण रेस करू जोरदार. चालतंय? चला सरका 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 लवकर. चला घ्या पोझिशन घ्या, बसा खाली, असं असं बसा. घ्या दादा सारखं बस बाई. ऐका, पळालं की तिथं त्या दादाला शिवून मागं द्यायचा त्या गाडीला. गेट सेट गो, भागो भाग लवकर. अरे 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 घनश्री हारती आहे रेस. अरे 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 दादा विनर झालेला आहे. आणि हे आपण आता देत आहे नैतिकसाठी हे 10 रुपयाचा सिक्का. चला धन्यवाद म्हणा. तर मला सांगा आता तुम्हाला रनिंग करता करता आणि काय अडचण आल्या? पायाला खडे वगैरे टोचले का? सांगा लवकर, सांग लवकर बिल्या. खडे टोचले का पायाला? पायाला खडे टोचले का? नाही टोचले ना? नक्की पायाला खडे नाही ना टोचलेले? घनश्री तुला नाही? नैतिक तुला नाही? नक्की ना? तुला एक घनश्री खोटी बोलती, हिने पायात चप्पल नाही घातलेली तरी पण खोटं बोलती. दादा तुला नाही? खरं सांगा. नाही. हा खरं बोलतोय कारण की यांनी शूज घातलेले आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, शूज घातल्याशिवाय रनिंग करायची नाही.